गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचे ते म्हणाले। देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचं पुन्हा आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो की आत्मनिर्भर भारत विकसित भारत करण्याच्या दिशेनं पुन्हा एकदा महत्त्वाचं पाऊल ह्या अर्थसंकल्पातून उचललेलं आहे। आपण बघितलं तर आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जवळजवळ 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे त्या ठिकाणी करमुक्त करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण जाणतो की भविष्य हे रिसर्च संशोधनाला भविष्यामध्ये अतिशय महत्त्व त्या ठिकाणी राहणार आहे। या दृष्टिकोनातून जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद हे रिसर्च करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ह्या देशातला युवक, ह्या देशातला वैज्ञानिक, ह्या देशातले बालवैज्ञानिक यांना रिसर्च करता अधिक स्कोप मिळाला पाहिजे। याच्याकरता 50,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब ह्या देशामध्ये निर्माण करण्याचा देखील निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। संशोधनासाठी 24,000 कोटींची तरतूद व 50,000 अटल टिंकरिंग लॅब उभारण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले। रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी माहिती घेऊन अधिकृत भूमिका मांडणार असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले। नाही, आताच मला देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे। याची विस्तृत माहिती घेऊन मी लवकरच आपल्या समोर ते मांडेन।